तुमच्यासोबतही असंच होतं का, की मी इडली बनवत होते, पण पुढच्या कामांची सगळी माझी लिस्ट माझ्या मनात तयार होती आणि हे आधी करायचं, ते आधी करायचं, शिवांशला पाठवायचं का स्वयंपाक करायचा, पूजा करायची, हे करायचं, ते करायचं, असं सगळं मनात घालमेल सुरू असते आणि कामाचा क्रम जो आहे तो मनातल्या मनात लागून जातो. सकाळी उठल्या उठल्या मस्त पीठ फर्मेंट झालं होतं आणि मस्त अशा इडल्या बनवल्या, नाश्ता केला आणि सगळं आवरलं, घर वगैरे स्वच्छ केलं आणि नंतर पूजा करायला घेतली. कारण 4-5 दिवस झाले मी देवं घासले नव्हते. म्हणलं चला मस्त असे देवं घासून पूजा करूया आणि छान देवं घासून पूजा केली. अगदी मन प्रसन्न वाटत होतं. घरातही अगदी प्रसन्नता वाटत होती आणि राहिलेली छोटी-मोठी कामं होती ती करून घेतली. जसं कपडे सुकवणं, बाकीचं काही आवरणं, आवरावर केलं आणि 1 वाजला. 1 वाजता मी शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला गेले. फार ऊन पडतंय आता 2-4 दिवसातच आणि तोंडाला स्कार्फ बांधल्याशिवाय तर काय बाहेर जाता येत नाही. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.